सारखे लाईट जातात यार इकडे. ही एकच गोष्ट ना मला इरिटेट करते या लोकेशनची. सतत लाईट जात आहेत. सर काय नाही, गावाकडे लोड शेडिंग खूपच असतं आणि पावसाळ्यात तर लाईट जाणं एकदम कॉमन आहे. नाहीतर काय, आमच्या गावी पण सारख्या लाईटी जातात. लाईटी लाईटी काय लाईटी लाईट्स. हा, माझी भाषा सुधरवायला लागला लगेच. इंग्लिश वर्ड आहे ना, कसा पण बोलू शकतो. मराठीची सुद्धा बोंबच आहे आपल्या, त्याचं काय. ए तायडे, तुला माहितीये का आमच्या गावाला बिवाला असे लाईट जातात ना तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन बसतो. सर का माहितीये का? कारण पछाडतं सर. भूत भूत आमच्या गावात भूत आहे एका पिंपळाच्याच. आई शपथ, इथे पण पिंपळच आहे यार. हो रे, पिंपळाचं झाड आहे खरंच. खरं बघ ना, मस्त पिंपळाचं झाड. सिरियसली अजूनही या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे तुझा? सर विश्वास ठेवावा लागतो कारण भूत असतात खरंच. हे तायडे सांग. हो हो, असतात ना, असतात. आमच्या गावी पण भूते असं म्हणतात. भूत आहे काय बोलते? हा बोलते, तू बस ना. हा बसतो. म्हणजे आम्ही लहान असताना गावी गेलो होतो ना, हा तेव्हा एकदा खिडकीच्या बाहेर एक बाई दिसलेली. बाई? हा, सॉलिड विचित्र होती. म्हणजे कशी? अशी लाल साडी नेसलेली, एवढं मोठं कुंकू लावलेली. हा, आणि मग ती अचानक ना अशी झुप करून एकदम अशी वरती गेली. वरती गेली? हा, सांगते तू बस ना. उडाली, उंच उडी मारतात ना तशी. पण कसं पॉसिबल झालं कळलंच नाही. म्हणजे ती अगेन्स्ट ग्रॅव्हिटी गेली ना. विचार केला ना तरी अंगावर काटा येतो. हा यार, खरंच काटा आला यार. असली, हा बसून बघ ना, काय घाबरली होती माहितीये. कोण तू? हा, मी मी नाही, अनु. अनु तिने सांगितलं होतं मला हे. राईट राईट राईट. तू तर अंधाराला पण घाबरत नाहीस ना? शे, मी कशालाच घाबरत नाही. त्याला सांग रे, कोण आहे मी? शर्वरी परब टकाटक टकाटक टकाटक. सर काय? मामा पटकन पटकन त्या आकृती जवळ जाऊ लागला. पहिले तो खुश झाला की ती बाई म्हणजे मामी आहे. तो खुश झाला, तो धावत त्या बाईकडे जायला लागला. पण त्याला पटकन आठवलं की अरे मामी तर माहेरी गेली, म्हणजे ही बाई कुठेतरी वेगळी आहे. मामा तिथेच थांबला. मामा त्या बाईकडे एकटक बघतोय, ती बाई मामाकडे एकटक बघते. आणि तेवढ्यात वरून धो पाऊस सुरू झाला. मामा पावसात चिंब भिजलेला. मामाला पुढे जायचंय त्याच्या घरात. मामा शिकला तो चालायला लागला. बेडूक बेडूक. पण मामाला काही पुढे जाता येईना, कारण ती बाई तशीच उभ्यावर उभी. मामा तसाच तिथे भिजत राहिला. आणि पहाटे कोणाला तरी तो रस्त्यावर तसाच चिंब भिजलेला सापडला. शरू पुढचे 4 दिवस माझ्या मामाला 104 ताप होता. माझा मामा खूप घाबरला. तो सतत त्या उंबऱ्याकडे बोट दाखवत राहायचा आणि जोरात ओरडायचा, तिकडे कोणीतरी आहे, तिकडे कोणीतरी आहे. हळूहळू मामा बरा झाला. पण अजूनही त्याला रात्री बेरात्री दारावर असा आवाज येतो. आता रिसेंटलीच माझा मामा एकदा शांत बसला होता घरी. अचानक लाईट गेले आणि मागून कुठून तरी त्याच्या खांद्यावर हळूच एक हात आला. हळू ना, अगं मी आहे, गोष्ट सांगतोय ना. असं काय करतोय? मी आहे. बरं चला,
उद्या सकाळी लवकर उठायचं. चला 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 चला. चला अरे एवढं लवकर कोणी झोपायला येतं? माझी पण एक गोष्ट सांगते ना मी. आम्ही ना मठामध्ये गेलो होतो, म्हणजे अशी एकदम पॉझिटिव्ह. तायडे झोप आली यार, झोप आली. ए तायडे, पिंपळाखाली खूप वेळ थांबू नको. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ. हॅलो, मकरंद, मी अरे हो रे बॅग, तूच ऐक ना, तू काय काय करतोय? हा पण मला झोप येत नाहीये रे. ऐक ना, तू ये ना इकडे. हा नको तायडे, आता एवढं रात्रीचं एकदा झोपलो मी, आता नको. एकदा उद्या सकाळी सरांनी लवकर उठायला सांगितलं. ये ना माझ्या रूम मध्ये, आपण गप्पा मारूया ना. माझी ती गोष्ट सांगायची राहिली ना मठातली. अरे मग उद्या सांग ना गोष्ट तुझी. मॅट, एक माझी मेणबत्ती पण संपत आली आहे. मॅक, किती झोपा काढणार आहेस तू? अरे यार, फोनची बॅटरी पण 1% वर आहे, मेणबत्ती पण विझेल. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.